नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे जे नुकसान झालेलं होतं, त्यासाठी शासनाकडून मदत म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी ₹10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेपर्यंत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मदत करण्यात येणार होती आणि त्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, कोणते तालुक्यांचा समावेश आहे, याची माहिती आपण अगोदरच पाहिली होती. आता शेतकरी वाट पाहत होते, ते हे अनुदान बँक खात्यामध्ये कधी जमा होणार. तर हे अनुदान आज म्हणजे 7 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी ₹10,000 प्रमाणे काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत, तर काही जिल्ह्यामध्ये यापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत. चला तर मग पाहूयात की यामध्ये कोणाकोणाला पैसे जमा झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता ₹12,000 क्रेडिट झालेले आहेत आणि यासमोर तुम्ही पाहू शकता सीड्स सबसिडी दिनांक आहे 7/11/2025 रोजी या शेतकऱ्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आयडीबीआय बँकमध्ये यांचे पैसे ₹1,600 क्रेडिट झालेले आहेत आणि डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता सीड्स सबसिडी. यावरून तुमच्या लक्षात येईल की हे जे पैसे आहेत ते रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी देण्यात आलेले आहेत. त्याचं डिस्क्रिप्शनही त्यासमोर देण्यात आलेलं आहे. सीड्स सबसिडी दिनांक आहे 7 नोव्हेंबर 2025. त्यानंतर इथं पाहू शकता यांच्या अकाउंटमध्ये ₹10,500 7 नोव्हेंबर 2025 रोजी क्रेडिट झालेले आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन हे तुम्ही पाहू शकता सीड्स सबसिडी. तर अशा प्रकारे बहुतांश जिल्ह्यामध्ये हे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ₹10,000 हेक्टरप्रमाणे हे अनुदान जमा झालेले आहे. आता यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे पैसे जमा झाले का, हेक्टरी किती जमा झाले आणि तुमचा जिल्हा कोणता होता. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण यामध्ये काही जिल्ह्यांचं वाटप सुरू झालेलं आहे, काही जिल्हे अजूनही शिल्लक राहिलेले आहेत. लवकरच त्यांचंही अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाईल. परंतु यासाठी महत्त्वाची एक अशी अट म्हणजे त्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला असणं बंधनकारक आहे आणि फार्मर आय डी आणि तुमचा फार्मर आय डी मंजूर असणं आवश्यक आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. आता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा जिल्हा कुठला, तुम्हाला किती रुपये जमा झाले आणि कधी जमा झाली. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.